नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन वॅकन्सीसोबत बघणार आहोत. कोणती वॅकन्सी आहे ती? ही वॅकन्सी DHSची आहे. लोहा दगा ह्या ठिकाणची रिक्वायरमेंट आहे. ह्या ठिकाणी 61 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये अकाउंटंट आहेत, स्टाफ नर्स आहे आणि अजून कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये सॅलरी पण आहे 29,500 एवढी सॅलरी आहे. जे नोटिफिकेशन पडलेले आहे ते आपण आता बघूया. नोटिफिकेशनमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी. याच्यामध्ये नाही का वॅकन्सी निघालेली आहे आपली लोहा दगा म्हणजे झारखंडची वॅकन्सी आहे. मेडिकल ऑफिसरची पण वॅकन्सी निघालेली आहे. याच्यामध्ये रिलीज झालेली डेट आहे ही आपली NHMच्या थ्रू निघालेली आहे वॅकन्सी. त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट हा नंबर आहे त्यांचा. 23 कॉन्ट्रॅक्टवरती पोस्ट आहेत त्यांची घेतलेली त्यांनी. हेल्थ प्रोग्राममध्ये ते ओपन होणार आहेत. अंडर हेल्थ प्रोग्रामच्या याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे तसंच NHM मार्फत आहे हे. कॅन्डिडेटचं क्वालिफिकेशन काय आहे आणि रँकिंग काय आहे ते आपण बघूयात आता थोड्या वेळाने. तर ह्या ठिकाणी 10वी आणि 12वी पासआउट पाहिजे. ग्रॅज्युएशन असलेलं तरच अप्लाय करू शकतो आपण. अप्लायचे मस्ट डेट आहे जी 24 जुलै 2026 ही आपली लास्ट डेट आहे. लास्ट डेट आहे याच्यामध्ये आपली. त्याच्यामध्ये स्पीड पोस्टने आपल्याला पाठवायचं आहे. हे ऑफलाईन मोडवरती आहे. रजिस्ट्रेशन करून रजिस्टर ऑफ पोस्ट स्पीड पोस्टने पाठवायचं आहे. मिनिमम आपलं इयर ह्याच्यामध्ये 21 इयर आहे. कॅल्क्युलेशनमध्ये 31 मार्च 2026 पासून कॅल्क्युलेशनचं आहे. तर आपण ते आता कॅल्क्युलेशनचं वगैरे बघूयात. तर ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन कोणी केलेलं आहे? सिव्हिल सर्जन कॉम CMO ऑफिस लोहा दगा झारखंड ह्या ठिकाणचे आहे. याचा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये नंबर दिलेला आहे 2/2026. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी याच्यामध्ये 61 पोस्ट सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ॲक्रॉस मल्टिपल कॅटेगरीनुसार आहेत. ॲप्लिकेशनचं स्टार्टिंग डेट आहे 25 जून 2026ला सुरू होणार आहे आणि लास्ट डेट आहे याच्यामध्ये 24 जुलै 2026 ते 5 वाजेपर्यंत आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये ॲप्लिकेशन मोड ह्याच्यामध्ये ऑफलाईन आहे. रजिस्ट्रेशन पोस्ट म्हणजे स्पीड पोस्टने आपल्याला हे पाठवायचं आहे. याच्यामध्ये जॉबचं टाईप हे कॉन्ट्रॅक्टच्या बेसवरती आहे. ह्याच्यामध्ये ही नाही का डिस्ट्रिक्टची हेल्थ सोसायटीची रिक्वायरमेंट काढलेली आहे यांनी. आता आपण डेट बघितलेली 5 वाजेपर्यंत हे आपल्याला अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी नोटिफिकेशनचं वगैरे दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर नाही का आपला एज लिमिटेशनचं ह्याच्यामध्ये सांगितले त्यांनी 31 मे 2026 पासून पुढचे जे आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन करून सांगायचं. आता आपण ह्याच्यामध्ये पोस्टचे जे विश ब्रेक सांगितलेलं आहे त्यांनी कोणते कोणते पोस्ट आहेत आपण ते डिस्ट्रीब्यूट कसे केलेले आहेत आपण ते पोस्ट बघूयात. आता कोणत्या कोणत्या पोस्टमध्ये किती कॅटेगरी वाईज दिलेलं आहे ते. अकाउंटवाल्यांना नाही का NTEPच्या प्रोग्राममध्ये घेणार आहेत त्यांनी. एक वॅकन्सी आहे URचं. नंतर डिस्ट्रिक्ट PPM कोऑर्डिनेशन म्हणून आहे NTEPमध्ये घेणारे एक पोस्ट आहे URमध्येच. ट्युबरक्लोसिस लॅबसाठी सुपरवायझर पाहिजे त्यांना. त्याच्यामध्ये पण NTEP 1 पोस्ट आहे. त्याच्यामध्ये पण ST आहे. त्याच्यानंतर सिनियर ट्रीटमेंट म्हणून एक आहे सुपरवायझर. त्याचे 4 पोस्ट आहेत. ST 2 आहेत, UR 2 आहेत. आणि नंतर न्यूट्रिशनल काउन्सिलिंग आहे. नंतर कुक कम अटेंड आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. सायकॅट्रिक सोशल वर्कर एक आहे. मलेरिया टेक्निशियन सुपरविजन आहेत. नंतर फायनान्शियल लॉजिस्ट असिस्टंट आहे. नंतर त्याच्यामध्ये कोल्ड चेन हँडल NHMचे पाहिजे. एक्सरे टेक्निशियन ब्लॉक डाटा मॅनेजमेंट पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आहे स्टाफ नर्स. त्याच्या स्टाफ नर्सची वॅकन्सी NHMमध्ये घेणार आहेत त्यांनी. 8 पोस्ट आहेत. ST 4 आहे. EWC 1 आहे आणि UR या ठिकाणी 3 पोस्ट आहेत. असे टोटल 8 पोस्ट आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर ANMचं पण आहे याच्यामध्ये. NHMमध्येच आहे 10 पोस्ट आहे याच्यामध्ये. ST 5 आहे. EWS 1 आहे आणि UR 4 आहेत. स्टाफ नर्स SNCU पाहिजे याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत. ST 1 आहे आणि UR 1 आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर ANMचं इथं ह्या ठिकाणी परत दिलेलं आहे RBSK लागते. ST 1 वॅकन्सी आहे. लॅब टेक्निशियन आहे याच्यामध्येच. फार्मासिस्ट परत ह्या ठिकाणी NUHM 1 पाहिजे. ST 1 आहे या ठिकाणी. आता आपण एजचे जे क्रायटेरिया आहे आपण ते क्रायटेरियामध्ये काय आहे ते बघूयात आता ह्या ठिकाणी. त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी सांगितलेलं आहे त्यांनी. मस्ट ऑफ क्वालिफिकेशन वगैरे आता काय आहे आपण हे अप्लाय केलेलं ते आपण बघणार आहोत.
ह्या ठिकाणी त्यांनी मिनिमम एजचं पोस्ट सांगितलेलं आहे 21 इयर, म्हणजे 21 वर्षापासून पुढचे ते पाहिजे 31 मार्च 2026चे. युअरसाठी त्यांनी 35 वय सांगितलेलं आहे आणि मॅक्झिमम त्याच्यामध्ये लास्ट इयर आहे 45. OBC सांगितले 37 इयर्स सांगितले, लास्ट इयर आहे 47. फिमेलसाठी 38 आणि लास्ट इयर आहे मॅक्झिमम 48. त्यानंतर SCसाठी आहे 40 ते 50. EWSसाठी आहे 35 ते 45 वयापर्यंत आपण भरू शकतो. याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन सर्व्हिस आहे, 5 वर्षाच्या रिलीज केलेला आहे. याच्यामध्ये 5 वर्षाचा मिनिमम आपण भरू शकतो. आता ह्या ठिकाणी आपल्याला एजचं म्हणजे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, आपल्याला झालेलं कॅल्क्युलेशनचं आपण बघितलं. आता आपल्याला क्वालिफिकेशनचं बघायचं आहे. पोस्टनुसार ते क्वालिफिकेशन दिलेलं आहेत. तर आता हे अकाउंटंटच्या पोस्टचं क्वालिफिकेशन इथे पाहिजे, ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट. PPMचं आहे, TBचं आहे, या ठिकाणी सगळे आहेत. आपण फक्त आपलं नर्सिंग स्टाफ नर्सचं बघणार आहोत. ह्या ठिकाणी नाही का स्टाफ नर्ससाठी नाही का NHM आणि SNCUसाठी नाही का 10वी आपलं 10वी 12वी कंप्लीट पाहिजे. 3 वर्षाचा आपला GNMचा जो कोर्स असतो GNMचा तो कंप्लीट पाहिजे आपला. जर गव्हर्नमेंटमधून झाला असेल तरी चांगली गोष्ट आहे. इन्स्टिट्यूट आपलं रजिस्ट्रेशन अंडर झारखंडचं पाहिजे यांना रजिस्ट्रेशन, आणि नर्सिंग काउन्सिलिंगचं हे रजिस्ट्रेशन झारखंडचंच पाहिजे, अदरवाईज चालत नाही त्यांना. NM NHM RBSK NUHMसाठी नाही का 10वी 12वी इक्वलिटी पाहिजे. NMचा कोर्स कंप्लीट पाहिजे फॉर गव्हर्नमेंटमधलं, आणि यांचं इन्स्टिट्यूट हे अप्रूव्हल पाहिजे बाय INCचं, रजिस्ट्रेशन अंडर झारखंडचं, त्यांना झारखंडचं रजिस्ट्रेशन पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला ते ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यांचा तो ॲड्रेस यांनी ह्या ठिकाणी दिलेला आहे. ह्या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी चेक द्यायचा आहे त्यांना. ह्या ॲड्रेसवरती आपल्याला पेएबल आपला पाठवायचा आहे फीस. त्यानंतर UR EWS OBC EBCसाठी 400 रुपये फीस आहे. SC आणि STसाठी 200 रुपये आहेत या ठिकाणी फीस. त्यानंतर आपण बघणार आहे मंथली सॅलरी किती आहे आणि स्टायफंड पण किती देणार आहे त्यांनी ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये नाही का आपल्या पोस्टनुसार ते वेगवेगळे या ठिकाणी सॅलरी आहे. आता हे अकाउंटवाल्यांना 12,000 आहे, हे नंतर हे मलेरिया डिस्ट्रिक्टवाल्यांना 24,000. तर आपण फक्त आपलं स्टाफ नर्सच बघणार आहोत. या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी 16,564 पेमेंट आहेत, आणि NM वाल्यांसाठी जे NHMमध्ये लागणार आहे त्यांना 11,466 पगार राहणार आहे. स्टाफ नर्ससाठी SNCUसाठी 15,766 इतका पेमेंट असणार आहे. NM जे RBSKमध्ये असतील त्यांना 12,000 पेमेंट असणार आहे. अशा पद्धतीने आपली पेमेंटची लिस्ट टाकलेली आहे त्यांनी. आणि त्यानंतर परत इथे NM वाल्यांना पण 10,395 इतका पेमेंट असणार आहे याच्यामध्ये. हे पेमेंट प्रत्येकाला वेगवेगळं आहे त्यांच्या पोस्टनुसार. आणि याच्यामध्ये सिलेक्शनची जी लिस्ट आहे ना ती आपली मेरिट लिस्टनुसार बेसवरती लागणार आहे. रायटिंग एक्झामिनेशन वगैरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेणार आहे ते कॅन्डिडेटचं शुड बी प्रिपेअर म्हणून सांगितलेलं आहे या ठिकाणी. रायटिंग एक्झाममध्ये 60 मार्काची एक्झाम राहणार आहे. ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल क्वेश्चन राहणार आहेत MCQ सारखे, 1 hourचा राहणार आहे ते. अकॅडमी ट्रेनिंगचं स्कोर राहणार आहे याच्यामध्ये 40 मार्कासाठी. त्याच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस राहावं लागेल, बी प्रेझेंट राहायला सांगितले त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आपल्याला स्किल टेस्ट चेक करणार आहेत ते. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आणि फायनल मेरिट लिस्ट आपल्याला ती लागणार आहे. आणि ती मेरिट लिस्ट आपल्याला सगळ्यांना आपल्या ईमेलवरती आणि मोबाईलवरती मेसेज पडतो. मेरिट लिस्ट ही 1 yearच्या आतमध्येच लागणार आहे पब्लिश करणारे, रायटिंग टेस्ट वगैरे झाल्यानंतर. या ठिकाणी आपल्याला जर हे PDFची फॉर्म वगैरे पाहिजे असेल तर आपल्याला त्या वेबसाईटवरती जाऊन नाही का आपला PDF घेऊन डाउनलोड करायचा आहे. त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे हे. त्याच्यानंतर आपल्याला हँडरायटिंगमध्ये आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. पोस्ट, नेम, कोड, पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, रजिस्ट्रेशन नंबर हे व्यवस्थित भरायचा आहे. आपल्याला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे सगळे ऑल डॉक्युमेंट्स, मार्कशीट वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट वगैरे असेल, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असेल ते सगळं कंप्लीट करून पाठवायचं आहे. 2 फोटो, पासपोर्ट फोटो द्यायचा आहे, सिग्नेचर करायचं आपली व्यवस्थित. आणि त्या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट सोसायटीचं आपल्याला त्या ठिकाणी आपलं कास्ट सर्टिफिकेट वगैरे सगळे त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि ह्याला आपल्याला सेंड करायचं आहे लवकरात लवकर. 24 जुलै ही लास्ट तारीख आहे, त्याच्या आधीच आपल्याला हे पाठवायचं आहे स्पीड पोस्टने. आपलं नाव, पोस्ट नंबर वगैरे व्यवस्थित करायचं आहे. आणि आपल्याला हे स्पीड पोस्टने पाठवायचं, या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे. त्यांनी ॲड्रेससुद्धा ह्या ठिकाणी दिलेला आहे, मेन्शन केलेलं आहे. त्या ॲड्रेसवरती आपल्याला पाठवायचं आहे त्यांना. त्याच्यानंतर ते आपल्याला
सांगणार आहेत की आपलं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशनला कधी यायचं आणि कधी नाही. अशा पद्धतीने ही आपली झारखंडची आजची वॅकन्सी होती NHMची. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म अप्लाय करा. 24 जुलै ही लास्ट तारीख आहे. 5 वाजेपर्यंत आपण अप्लाय करू शकतो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.